नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच व्हॉट्सॲपवर मी ठीक आहे, आय एम फाईन या शीर्षकाखाली असलेली पोस्ट वाचनात आली. छान वाटली, म्हणूनच आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी ती शेअर करते. आयुष्याच्या रंगमंचावर अनेक भूमिका निभवताना, वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाताना आपल्या ओठातनं सहज बाहेर पडणारं एक वाक्य, ते म्हणजे मी ठीक आहे. वर पाहता हे एक साधं 4 शब्दांचं वाक्य वाटलं तरी पण यामागे भावनांचा, विचारांचा आणि जगण्याच्या दृष्टिकोनाचा एक विशाल पसारा दडलेला असतो, नाही? म्हणजे बघा, जेव्हा आपण मी ठीक आहे असं म्हणतो तेव्हा आपण फक्त शारीरिक स्थितीबद्दल बोलत नसतो, तर आपल्या मानसिक स्थितीबद्दलही आपण बोलत असतो. हे एक वाक्य म्हणजे एक प्रकारचा करार केलेला असतो स्वतःशी. सध्याच्या परिस्थितीत काहीही असलं तरी मी स्थिर आहे, मी डळमळलेली नाही. हे एका चांगल्या वेळेची वाट बघण्याचं प्रतीक आहे. एक कमालीचा संयम आहे जो आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहण्याचं बळ देतो. मंडळी, हा संयमच खऱ्या अर्थानं एक उत्तम लाईफ स्किल आहे. आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ना, त्याचं केंद्रबिंदू आपण स्वतः आहोत. आपल्या भावना, आपले विचार, आपली प्रतिक्रिया यावर आपलंच नियंत्रण आहे. आपण आपल्या आनंदाची, दुःखाची, समाधानाची सूत्र दुसऱ्याच्या हातात देण्याऐवजी स्वतःकडेच ठेवतोय. कित्येकदा आपल्याला वाटतं की आपली व्यथा, आपल्या अडचणी इतरांना सांगितल्यानं आपलं मन मोकळं होईल, पण यातून अनेकदा अपेक्षाभंग पदरी येतो. कधीकधी अपमानालाही सामोरं जावं लागतं. मग अशा वेळी मी ठीक आहे हे वाक्य अगदी कवचकुंडलासारखं काम करतं बरं का. ते आपल्यावर अनावश्यक टीका करणार, सहानुभूती दाखवणार, त्यातून गैरसमज होणार. मी ठीक आहे हे वाक्य या साऱ्यातून आपल्याला वाचवतं. शेवटी मनातली प्रत्येक व्यथा जगासमोर मांडता येत नाही आणि ती मांडत फिरत बसण्यापेक्षा, त्यातून अपेक्षाभंगाची कटुता अनुभवण्यापेक्षा मी ठीक आहे असं म्हणणं आणि शांत संयमित राहून योग्य वेळेची वाट बघणं हाच सर्वोत्तम मार्ग असतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.